संचारबंदी हटवल्यानंतर नागपुरातील शाळा आजपासून सुरू होणार आहेत। 6 दिवसानंतर संचारबंदी असणाऱ्या भागातील शाळा सुरू होत आहेत। शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतोय। दरम्यान पोलीस आयुक्तांनी काल हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पूर्णतः संचारबंदी हटवण्यात आली आहे। याबद्दल जाणून आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गजानन उमाटेकडून। गजानन, आता काय स्थिती आहे नागपुरात? सगळं जनजीवन पूर्वपदावर येताना दिसतंय? नक्कीच नागपुरातली 11ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतली संचारबंदी हटवलेली आहे आणि मी दृश्य दाखवतोय की 6 दिवस झाले संचारबंदीमुळे हे सगळे दुकानं बंद होते। ज्यांचं हातावर पोट आहे, रोज कमवतात, रोज घर चालवतात, त्यांची मोठी अडचण झाली होती। परंतु आता मार्केट उघडायला लागलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 दिवसानंतर आज शाळा सुद्धा नागपुरातल्या सुरू होणार आहे। ज्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदीमुळे शाळा बंद होत्या, परीक्षेचा काळ होता आणि परीक्षेचा काळ शाळा बंद असणे हे विद्यार्थ्यांसाठी मोठा फटका होता। परंतु आता काल नागपूरचे पोलीस आयुक्तांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर सगळी संचारबंदी जी आहे 11ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ती हटवण्यात आलेली आहे। त्यामुळे मोकळा श्वास घेत आहे आणि ज्या भागात जो कोर भाग आहे, हंसापुरी असो, चिटणीस पार्क परिसर असो किंवा भालदारपूर असो, या भागात दंगल लागली होती, त्या भागातलं जीवनही आता पूर्वपदावर येत आहे। सुरक्षा तैनात असली तरी संचारबंदी हटवल्यामुळे दुकानं उघडायला लागलेली आहेत, शाळा सुरू झालेल्या आहे, ऑटो रिक्षाचा प्रवास सुरू झालेला आहे। त्यामुळे नागपूरकरांना हा मोठा दिलासा आहे आणि काल 3 वाजता झालं, परंतु शाळा आज सुरू होत आहे। कालची वेळ निघून गेली होती। 10वीच्या 12वीच्या परीक्षा, 6वी 7वीच्या परीक्षा आहे, त्यामुळे या शाळा सुरू झाल्याचा मोठा दिलासा आहे। दुसरं महत्त्व आहे, परिवहनाचे साधनं सुरू झाले। जवळपास 1000 कोटींचं व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, कारण ज्या भागात ही संचारबंदी होती त्या भागात होलसेल मार्केट्स आहे, धान्य असो, सुवर्ण व्यापार असो किंवा लोह्याचं मार्केट असो, त्यामुळे त्यांनाही मोठा फटका बसला होता। आता या सगळ्या याच्यामुळे दिलासा मिळालेला आहे, जनजीवन रुळावर आलेलं आहे। फक्त तणाव येऊ नये, तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलीस काळजी घेत आहे। अटक सत्र या सगळ्या प्रकरणात सुरू आहे। बरोबर गजानन, धन्यवाद या माहितीबद्दल।